नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मध्ये काही दिवस रिकामे गेलेत, त्याला पर्याय नाही आहे. कारण माझी तब्येत चांगली नव्हती. मी मुंबईत कामासाठी गेलो होतो आणि परत एकदा तिकडे जाऊन आजारीच पडलो आणि 6-7 दिवस काहीही करता आलं नाही. परत दिल्लीला आलो आहे रविवारी आणि तब्येत थोडीफार चांगली आहे. ते रडगाणं गात बसणार नाही. एवढ्या मोठ्या घडामोडी असताना माझा आवाज ईडीने दाबलेला नाही तरी मला बोलता आलं नाही. असो, मुद्दा असा आहे मित्रांनो की जे काय संजय राऊत प्रकरण, ईडी, गेले 2-3 दिवस तुम्ही बघताय, राज्यपाल, हे सगळे विषय मला किती घेता येतील, कसे घेता येतील माहिती नाही. पण आज या क्षणी बोलताना संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक आहे, त्याच्यावर कोर्टाकडून शिक्कामोर्तब झालेला आहे. PMLA नावाचं जे न्यायालय आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट, त्या केसेस सगळं हाताळणारं जे कोर्ट आहे, त्या कोर्टाने संजय राऊत यांच्या अटकेला मान्यता दिली आहे. आणि मान्यता देणं याचा अर्थ असा की त्यांची कस्टडी, कोठडी, ताबा हा आणखीन 4 दिवस तरी ईडीकडे असावा, हे कोर्टाने मान्य केलं आहे. ईडीने 8 दिवसाची कोठडी मागितली होती, पण कोर्टाने फक्त 4 दिवसाची कोठडी किंवा 3 दिवसाची कोठडी दिली आहे. त्यामुळे 4 ऑगस्टला त्यांना परत कोर्टासमोर न्यावं लागेल. त्याच्या पुढे काय होईल ते माहिती नाही. आणि ईडीची कोठडी नाही तरी ज्युडिशियल कोठडी होऊ शकते, त्यामुळे बाहेर येता येईल असं नाही आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो की ज्युडिशियल कोठडी जी आहे, न्यायालयीन कोठडी, ती नवाब मलिक यांना पण देण्यात आलेली आहे, अनिल देशमुखांना देण्यात आली आहे, अनेकांना. ह्या सगळ्या प्रकरणात महाविकास आघाडीचे एकापेक्षा एक लढवय्ये दिग्गज जे आहेत, हे सगळे न्यायालयीन कोठडीत पडलेले आहेत ईडीच्या. आणि या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांची पण वर्णी तिकडे लागली आहे. तर या विषयाचं अधिक विवेचन जसजसं मला ती सगळी केस वाचता आणि ऐकता येईल त्याच्यावर मी मांडणार आहे. पण आज सगळ्यात पहिल्यांदा जे तुम्ही ऐकताय ते ऐकून घ्या. मी पण TV चॅनेल वगैरे किंवा पोर्टलवर इंटरनेटच्या जे काही येते ते ऐकतोय, वाचतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. नेमके आरोप काय आहेत हे पण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण या सगळ्या प्रकारात एक गमतीशीर गोष्ट मला वाटतं समजावून तुम्हाला सांगितली पाहिजे की सगळे लोक बोलत असताना शरद पवार मात्र गप्प आहेत. शरद पवार मात्र गप्प आहेत. तुम्हाला आठवत असेल तर यापूर्वी जेव्हा एकदा काही महिन्यांपूर्वी असेल, शरद पवारांना, आपलं संजय राऊतांना ईडीने काही शंका निरसन करून घेण्यासाठी बोलवलं होतं. त्या संजय राऊत यांनी हजेरी लावली होती. काय असेल, एखाद्या वेळेला जमलं नाही तर वेळ मागून घेतली असेल आणि नंतर हजेरी लावली असेल. पण आपल्या मानसपुत्र असल्यासारखा शिवसैनिक, शरद पवारांचा मानसपुत्र आणि शिवसैनिक असे जे संजय राऊत आहेत, त्यांना ईडी अकारण त्रास देते हे सांगण्यासाठी शरद पवार थेट राजधानी दिल्लीत गेले होते. पंतप्रधानांची त्यांनी भेट घेतली होती आणि ती भेट मिळावी म्हणून आपण ज्या कामासाठी येतोय, संजय राऊतांची पाठराखण करण्यासाठी, त्याचा सुगावा पंतप्रधानांना सुद्धा लागू न देता शरद पवारांनी काय केलं होतं आठवतं तुम्हाला? तो लक्षद्वीपचा काय कुठचा तरी त्यांच्या पक्षाचा एक खासदार आहे, त्याला बरोबर घेऊन गेले होते. त्याची समस्या म्हणून सांगायला गेले होते आणि प्रत्यक्षात संजय राऊत यांच्याविषयी काहीतरी बोलले की असं काहीतरी झालेलं मला आठवतं. मुद्दा असा आहे की त्या दरम्यान 7-8 महिन्यापूर्वी एकदा हा विषय निघाला होता. शरद पवार आणि एका हिंदी यूट्यूब चॅनेलशी बोलताना मी एक विधान असं केलं होतं की ते हिंदी पत्रकार पण चक्रावून गेले. त्यांनी मला असं विचारलं होतं की शरद पवार हे महाराष्ट्र की राजनीति में क्या चीज़ है. मी त्यांना सांगितलं होतं की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामधले बर्मुडा ट्रँगल आहेत.
आणि बर्मुडा ट्रायंगल नावाची जी एक कथा आहे, गूढ रहस्य कथा, अमेरिकेच्या दक्षिणेला कुठेतरी तो असा काहीतरी बेट समूह आहे आणि त्याच्यामध्ये एक त्रिकोण मानला जातो. त्या त्रिकोणाला बर्मुडा ट्रायंगल म्हणतात, की ज्या त्रिकोणाच्या सागरी त्रिकोणाच्या पट्ट्यात एखादं जहाज, विमान, व्यक्ती गेली की गायब होतात, त्यांचा पत्ताच लागत नाही कुठे गेले. तसं शरद पवार हे मराठी राजकारणातले बर्मुडा ट्रायंगल आहेत असं विधान मी केलं होतं. तेव्हा ते सगळे हसायला लागले, आप कहाँ से ये बातें लाते हो वगैरे, तो सोडून द्या. पण वास्तविकता मी त्यांना पटवून दिली की शरद पवार ही गेल्या साधारण 40 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणातली अशी एक व्यक्तिरेखा आहे की त्यांच्या जवळपास गेलेले विविध नेते, पक्ष हे बघता बघता गायब झाले, अंतर्धान पावले. शरद पवारांचा स्पर्श पुरे असतो, माणसं गायब होऊन जातात, परत सापडत नाहीत, कुठे गेली, इतिहास जमा झाली याचा थांग पत्ता लागत नाही आत्ता. आणि म्हणून मला आज ते शब्द आठवले. संजय राऊत यांना त्या सेशन्स कोर्टातून जी 4 दिवसाची 3 दिवसाची ईडी कोठडी देण्यात आली आणि त्यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब झालं. लक्षात घ्या, कोठडी वेगळी, न्यायालयीन कोठडी वेगळी. पण त्यापेक्षाही महत्त्वाची बाब अशी आहे की संजय राऊत यांना ज्या प्रकारे आणि ज्या कारणास्तव अटक झाली त्यावर एक प्रकारे न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झालंय. ही अटक बेकायदा आहे असं कुठेही म्हटलं गेलेलं नाही. तुमच्या आठवणीत असेल मित्रांनो, तर अर्णब गोस्वामीला अशाच प्रकारे उचलून नेला होता, त्याला इनोव्हामधून नेलेला नव्हता. अर्णब गोस्वामीच्या घरी त्याला उचलून न्यायला सचिन वाजे 150-200 कमांडो घेऊन गेलेला होता आणि फिजिकली उचलून त्याचा प्रोटेस्ट डावलून, मारून, धपटून, थपटून, पिटून त्याला जाळीबंद गाडीत टाकला होता. आठवतं तुम्हाला मित्रांनो? हां. आणि तेवढं होऊन सुद्धा जेव्हा अलिबागच्या कोर्टामध्ये त्याला हजर केला तेव्हा याच्या विरुद्ध केस नेमकी काय आहे, त्याला कुठल्याही नाही, फार फार तर न्यायालयीन कोठडीत टाकता येईल असं तिथल्या न्यायमूर्तींनी सांगितलं होतं. म्हणजे पहिल्या क्षणी सुद्धा त्याची, अर्णबची अटक कोर्टात पेश केल्यानंतर त्या अटकेवर कोर्टानेच शंका निर्माण केली होती आणि म्हणून त्याला न्यायालयीन कोठडी द्यावी लागली होती. पण अनिल देशमुख असोत, नवाब मलिक असोत किंवा आणखीन किती लोक आहेत ते, त्यांच्या अटकेवर कोर्टाकडून शिक्कामोर्तब झालंय. ज्यांची अटक ईडीने, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने केलेली आहे. आणि म्हणून संजय राऊत यांच्या या अटकेची सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की त्यांची अटक गैरलागू आहे असं कुठेही ठरलं नाही. कोर्टात युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने यामध्ये सकृतदर्शनी पुरावे आहेत आणि त्यासाठी 3 दिवसाची तुम्हाला कोठडी देतो, त्यात जे काय पुरावे मिळतील ते गोळा करा आणि आमच्यासमोर सादर करा असं सांगितलेलं आहे. पण राजकीय मुद्दा असा आहे की बघा की थेट नवाब मलिकसाठी सुद्धा जे शरद पवार ईडीच्या विरोधात पंतप्रधानांना भेटले नाहीत किंवा रदबदली करायला गेले नाहीत, ते शरद पवार संजय राऊतांना वाचवायला थेट पंतप्रधानांपर्यंत गेले. आणि काय झालंय बघा मित्रांनो, कळलं बर्मुडा ट्रायंगल म्हणजे काय? विचित्र वाटतं असं भाऊ तोरसेकर बोलतो तेव्हा, पण आयुष्यात आपल्या अनुभवात येणारे जे व्यावहारिक गोष्टी असतात त्याचा जेव्हा राजकारण समजवण्यासाठी आपण वापर करतो तेव्हा तो अधिक परिणाम साधता येतो. संजय राऊतला वाचवण्यासाठी पंतप्रधानांपर्यंत गेले शरद पवार. हा किती जवळचा स्पर्श बघा, गायब. अनिल देशमुख गायब आहेत मित्रांनो. नोव्हेंबर 2021 पासून गायब, म्हणजे कोठडीत आहेत. सुप्रीम कोर्टापासून, हायकोर्टापासून, सेशन कोर्टापासून, ईडी कोर्टापासून सगळीकडे पायऱ्या झिजवत आहेत. कुठून तरी आपल्याला जामीन मिळावा. अगदी आरोग्याच्या कारणासाठी, तब्येतीच्या कारणासाठी, प्रकृतीच्या कारणासाठी, औषधोपचाराच्या, शस्त्रक्रियेच्या कारणासाठी वारंवार वेगवेगळ्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या जात आहेत. पण अनिल देशमुख गायब आहेत, म्हणजे पडद्यामागे आहेत. नवाब मलिक तेच.
बरं, ते अनिल देशमुखांच्या आधी त्यांचे 2 स्वीय सहाय्यक होते, कुंदन शिंदे आणि आणखीन एक जण आहेत, तेही पडद्याआड गेलेले आहेत, त्यांना जामीन नाही मिळत आहे. कशी परिस्थिती आहे ते बघा. नवाब मलिक तर तुम्हाला आठवतं, तुम्ही कालपासून शनिवार आणि सोमवार या 2 दिवसामध्ये संजय राऊत यांचा आवेश बघितलात. किती मराठी माध्यमातली, मराठी चॅनेलचे पत्रकार आपली सगळी बुद्धी, शब्द ब्रह्मांड पणाला लावून सांगत होते की बॉडी लँग्वेज बघा, बॉडी लँग्वेज बघा. नवाब मलिकांचं बॉडी लँग्वेज काय वेगळं होतं का? आठवतं तुम्हाला? त्यांना उचलून ऑफिसमधून, त्यांच्या घरातून ईडीच्या कार्यालयात आणलं नवाब मलिकांना. त्यानंतर त्यांना जेव्हा कोर्टात हजर करण्यापूर्वी जे इस्पितळात नेलं जात होतं, तेव्हा त्या ईडीच्या ऑफिसमधून बाहेर पडताना आजही तुम्हाला नवाब मलिक दिसतील असे हात केलेले. आठवतं ना? झुकेगा नहीं साला, लढेंगे और लढेंगे. किससे लढेंगे पता नहीं. त्यामुळे अनिल देशमुख नोव्हेंबर पासून गायब, फेब्रुवारी 2022 पासून नवाब मलिक अंतर्धान पावलेत, आणि आता संजय राऊत. पवारांचा स्पर्श हा किती सुवर्ण स्पर्श असतो की ज्याच्या वाट्याला तो येतो तो बर्मुडा ट्रायंगल मध्ये सापडल्यासारखा अंतर्धान पावतो. नवाब मलिक अंतर्धान पावले, अनिल देशमुख गायब झालेत, संजय राऊतांचं काय? तेव्हा बर्मुडा ट्रायंगल हे हेडिंग वाचल्यानंतर तुम्हाला चमत्कारिक वाटेल, पण वस्तुस्थिती बघा मित्रांनो. आणि हे मी आजच्या पुरतं बोलतो असं नाही. सगळ्यात पाठीत खंजीर खुपसणे हा अलीकडे भयंकर लोकप्रिय काय तो शब्दावली आहे, शब्दरचना, पाठीत खंजीर. या पाठीत खंजीर खुपसण्याचा सर्वप्रथम मराठी राजकारणात वापर झाला तो 78 साली वसंतदादांचं सरकार पाडून शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हाच आहे. आणि पाठीत खंजीर खुपसला म्हणजे काय? पवार 20-22 वसंतदादांच्या काँग्रेसमधले आमदार घेऊन बाहेर पडले, त्यामध्ये 3 मंत्री होते मित्रांनो, 3ही गायब आहेत आज. दत्ता मेघे, सुंदरराव सोळंके आणि सुशील कुमार शिंदे हे 3 मंत्री वसंतदादांचं सरकार सोडून बाहेर पडले पवारांबरोबर. आज पवार, त्यांचे त्या गटाचे नेते पवार आजही राजकारणात आहेत, पण सुशील कुमार शिंदे जवळजवळ निवृत्त झालेले आहेत, दत्ता मेघे पण निष्क्रिय झालेले आहेत, आणि मला वाटतं सुंदरराव सोळंके हयात आहेत का मला माहिती नाही, पण पवार आहेत. आणि तिथपासून या त्या 78 नंतरच्या काळात विरोधी पक्षात येऊन विरोधी पक्षांना एकत्रित करून जे पुलोचं राजकारण पवार साहेबांनी केलं, तेव्हापासून त्यांच्याबरोबर राहिलेले 10-12 वर्ष 15 वर्ष राहिलेले जे पक्ष होते, जे नेते होते, त्यांचं काय झालं बघा मित्रांनो, गायब, अंतर्धान पावले. बर्मुडा ट्रायंगल. अवघ्या अडीच वर्षात महाराष्ट्रातला एक दमदार पक्ष शिवसेना, आज काय परिस्थिती आहे बघा, काय परिस्थिती आहे शिवसेनेची. मी जेव्हा शेका पक्ष, जनता पार्टी, जनता दल, काय असतील ते समाजवादी पक्ष, अशी जेव्हा नावं घेतो तेव्हा ते तर 5, 10, 15 आमदारांचे पक्ष होते. शेका पक्ष फार तर 18-20 पर्यंत आमदारांचा पक्ष होता, पण शिवसेना 56 आमदारांचा पक्ष होता. आज काय दुर्दशा झाली बघा, 2 मोठे तुकडे पडलेत. 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे बाजूला गेले, आणि ठाकरे कुटुंबाला तेच एकनाथ शिंदे आव्हान देत आहेत, शिवसेना तुमची नाहीच असं म्हणण्यापर्यंत पाळी आलेली आहे. याला पवारांचा सुवर्ण स्पर्श म्हणतात, मॅजिक टच. आणि तो मॅजिक टच कवटाळून गेले काही वर्ष राजकारण करणारे पवारांचे मानसपुत्र संजय राऊत हे आता ईडीच्या सापळ्यात अडकलेले आहेत. ते अडकलेलेच होते, म्हणजे त्याच्यात काय हे नव्हतं. तुम्ही पवारांजवळ गेल्यानंतर बाकी पुढचं हे आपोआप नियती तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाते. पवारांबरोबर राजकारणात गेलेत, त्यांची यापेक्षा वेगळी स्थिती झालेली नाही.
पण तरीही नवनवे लोक तिकडे जातच असतात. आपण त्यांना रोखू शकत नाही, अडवू शकत नाही. वाईट वगैरे वाटण्यासारखं यात काही नाही. संजय राऊत किंवा त्यांचे कुटुंबीय इत्यादींना काही वाईट वाटत असेल, शिवसैनिक जे काही शिल्लक शिवसेना आहे त्या शिल्लक सेनेमध्ये असलेले त्यांचे सहकारी मित्र निकटवर्ती यांना वाईट वाटत असेल तर तो त्यांना मूर्खपणा आहे. जो मार्ग बर्मुडा ट्रँगलच्या दिशेने जाण्यासाठी संजय राऊत यांनी विचारपूर्वक निवडला होता, त्याचा परिपाक यापेक्षा वेगळा नाही होणार. पण तो समजवणं माझं काम असतं. किंवा आणखीन कोणी माणूस तुम्हाला काही समजावत असेल तर गोष्ट वेगळी असते, समजावणं आमचं काम असतं. पण ते समजून घेणं हे तुमचं काम असतं. मग ते संजय राऊत असोत, अरविंद सावंत असोत किंवा आणखीन कोणी शिवसेनेचे नेते, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असोत, आदित्य ठाकरे असोत, समजून घेणं हे त्यांचं काम आहे. आमचं फक्त समजावणं हे काम असतं. तर तुम्ही जर तो मार्ग निवडलेला असेल तर तो गायब होण्याच्याच दिशेने जाणार आहे, त्याला दुसरा कोणी काही करू शकत नसतो. आणि त्यामुळे हे जे घडलं हे होणारच होतं. पण हे मराठी माध्यमांना सुद्धा कळत नाही मित्रांनो. तुम्हाला आठवतं 15 फेब्रुवारी आठवते तुम्हाला? 15 फेब्रुवारी संजय राऊत काउंटडाऊन सामना ऑफिसमधून निघाले, त्यांच्याकडे फायलींचा जोडगा आहे, कागदांचे गठ्ठे आहेत, अमुक तमुक. संजय राऊत सेनाभवनाजवळ आले, सेनाभवनाच्या जवळ गाडी थांबलीतून उतरले, त्यांनी जनतेला अभिवादन केलं. शिवसेनेचा प्रचंड घोळ जमलेला आहे, घोटाळा काय तो गर्दी जमलेली आहे. ते वर गेले, पत्रकारांसमोर 1.25 तास पत्रकार सभा घेतली. पत्रकारांना एकही प्रश्न विचारू दिला नाही, बच्छोट आरोप केले. आणि काय बोलले होते संजय राऊत? बाप बेटे जेल में होगे, मार्क माय वर्ड्स. काय बोलले होते? 15 फेब्रुवारी एक मराठी मीडियमला दाखवणार नाही ते चॅनेल आता. 15 फेब्रुवारी 2022 रोजी सेना भवनातून संजय राऊत म्हणाले होते, मार्क माय वर्ड, बाप बेटे जेल में होगे. खोट्या नाट्या तक्रारी करून त्यासाठी एक पोलीस कमिशनर बदलून संजय पांडेंना आणून साधलं काय? काही नाही. SIT नेमली, SIT गुंडाळावी लागली कोर्टासमोर जाऊन. ते किरीट सोमय्या बाहेर हसत हसत फिदी फिदी हसत आज संजय राऊतांच्या अटकेची टिंगल करते. आणि किरीट सोमय्याला हात लागलेला नाही, किरीट सोमय्यांना हात लागलेला नाही. पण मार्क माय वर्ड म्हणणारे जे संजय राऊत होते ते आता 3 दिवसासाठी आत गेलेत. भाजपचे 3.5 शहाणे आत जातील आणि नवाब मलिक देशमुख यांच्या पलीकडची जी कोठडी आहे त्यात बाप बेटे बसतील. आता ती तिसरी कोठडी कोणाला आहे हे तुम्ही प्रत्येकाने समजून यावं, प्रत्येकाने समजून यावं. पहिली गोष्ट सोपी असे की किरीट सोमय्या कधी पवारांच्या सोबत गेले नाही तो, हे समजून घ्या. ती चूक देशमुखांनी केली, ती नवाबांनी केली, तर त्यांच्या पक्षात न जाता संजय राऊत यांनी केली. त्याला नियती काय करेल? नियती काय करणार? असो, आता बघू. जामीन ही दूरची गोष्ट झाली. ईडीच्या कोठडीत जाण्यात एक धोका असा असतो की तुम्ही तिथून न्यायालयीन कोठडीत जाता, पण जामीन मिळून बाहेर येण्यासाठी वर्ष लागतं. तेव्हा त्या राज्यसभेत बसल्यानंतर निदान बाजूला चिदंबरम बसायचे ना कुठेतरी जवळ संजय राऊतांच्या, त्यांच्याशी विचारविनिमय करायचा. बाबा तुम्ही ईडीच्या कस्टडीत किती दिवस होतात, कसे होतात, का होतात, कधी जामीन मिळतो. तर ही परिस्थिती संजय राऊत यांच्यावर आली नसती. रोज उठून मॅटिनी शो, काय ते एकनाथ शिंदेच्या भाषेत रोज मॅटिनी शो करणं, जे आमचा सुशील कुलकर्णी म्हणतो ॲनालायझरचा, की रोज चॅनेलच्या कॅमेऱ्यासमोर जे प्रातर्विधी चालायचे ते करण्यापेक्षा कार्ती चिदंबरम, पी चिदंबरम यांच्याशी थोडा विचारविनिमय केला असता, त्यांचं मार्गदर्शन घेतलं असतं, तर संजय राऊत यांच्यावर इतकी दयनीय वेळ आली नसती. असो, बाकी विषय खूप लांब चालणार आहे. पण आज संजय राऊत
यांना नियतीने इथपर्यंत का आणलं आणि त्या नियतीने तसं करायला नियतीला संजय राऊतनी कसं भाग पाडलं हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केला. सुरुवात आजपासून होते. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.